दरम्यान पवार काका आणि पुतण्यानं एकत्र यावं का या संदर्भात पिंपरी चिंचवडकरांना काय वाटतंय पाहूया। मतदान देताना विचार करणार की समोरचा विरोधी जो आहे तो चुकीचं काम करू शकतो हे तुमच्या मनात आहे, पण ज्याला तुम्ही मत दिलंय तो सत्तेत आला आणि विरोधात उभा राहिला पण सत्तेत आला तर एकत्र आला तर मग ते काय आपण काय करू शकतो? काहीच नाही करू शकत। म्हणजे आपल्या मताला किंमत राहिली का नाही? राहिली नाही राहणार ना किंमत। कशी राहील किंमत? मताला किंमतच राहणार नाही। आपण आपल्या ह्याच्याने अनुभवाने त्याला निवडून दिला, पण त्यांनी जर गद्दारी केली तर आपण काय करू शकतो? बरोबर। मताला राहते का किंमत? राहते का मताला? आपल्या काय किंमतच नाही ना, मताला किंमतच राहिली नाही असं होतंय, बाकी काय। बाबा काय सांगाल तुम्ही? एवढे पावसाळे बघितलेत, असं राजकारण बघितलं का कधी? नाही असं राजकारण नाही बघितलं। लोकांना ग्रहितच धरून चाललंय सगळं। मग काय आपलंच म्हणून चाललंय सगळं। कोणी उभा राहिला तर आपलाच म्हणून करावं लागतं। आता हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणतात, अजित पवारांची पण शरद पवारांची पण, आणि भाजपशी लढणार। चांगली गोष्ट यायला पाहिजे, आमचं तर हे मत आहे। दोघांनी विरुद्ध व्हायलाच नव्हतं पाहिजे, वेगळं व्हायलाच नव्हतं पाहिजे। आता एकत्र येतात ही खूप चांगली गोष्ट। पण आता महापालिकेचा निकाल लागल्यावर परत अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप सोबत आलीच तर पालिकेत मग ते चुकीचं होणार। चुकीचं तुम्ही म्हणणार, पण ते म्हणणार नाहीत ना। चुकीचं कोण म्हणणार? हे म्हणणार, पब्लिक म्हणणार, आणि ते स्वतः म्हणणार आपला फायदा यायला जाऊन दे, स्वतःच्या फायद्यासाठी निवडणूक। कसला फायदा बघते भाऊ? हे आता काय फायदा म्हणजे भरपूर फायदा मिळतो। काही टेंडर काढले की त्याला कमिशन मिळतं, आपल्या पक्ष जास्ती जोरात असलं की कमिशन भरपूर मिळतं। पण जनतेचा विचार कुठं आहे का नाही? जनतेला गेलं खड्ड्यात, जनतेशी काय कर्तव्य नाही। आतापर्यंत सगळ्या निवडणुकीत जनतेचं कधी कोणी कल्याण केलं का? नाही, त्यांनी त्यांचं स्वतःच पाहिलं। त्यामध्ये काय फायदा झाला? मताला किंमत नाही आणि जनतेला किंमत नाही। त्यांनी स्वतःचा फक्त खर्च काढून वरती काय, ज्यांच्याकडे काही नसताना सायकलीवर चालणारा तर 4 गाड्या घेऊन फिरतो, कसा फिरतो याचा कधी विचार केला का? आणि आधी बाईकवर फिरायचं, याचा कोणी विचार केला का? काय म्हणले? आधी कशावर फिरत होते? सायकलवर फिरायच्या आधी, आणि आता मर्सिडीज मध्ये फिरतात लोक। काय सांगायचं? कुणाचा पैसा कुणाचा येऊ? पैसा जनतेचा आणि कोणाचा आहे? आपलाच पैसा। आपण कष्ट करायचे आणि त्यांच्या घशात घालायचं। आता दोघांची समजा आघाडी झाली, अजित पवार आणि शरद पवार गटाची, निकाल लागल्यावर हे भाजप सोबत जाणार नाही याची खात्री आहे का? नाही, हे कायद्यामध्ये करायला पाहिजे। तुम्ही ज्या पक्षातून निवडून आला त्याच पक्षात राहायला, हे त्यांनी द्यायला पाहिजे। जे आता युती करतात मग तिकडे जायचं की नाही हे त्यांनी ठरवायला पाहिजे ना। आपण कसं काय ठरवणार? म्हणजे असा कायदा तरी काय, ज्या पक्षातून आला त्या पक्षातच यायचं, त्याचा राजीनामा द्यायचा, त्या दुसऱ्या पक्षात जाऊन तिथून निवडून यायचं। तर आता दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही एकत्र येऊन भाजपशी लढणार खरं आहेत, मात्र निकालानंतर जी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार आहे, निकालानंतर ती भाजप सोबत येणार नाही याची शाश्वती देणार आहेत का? आणि हाच प्रश्न जो आहे तो पिंपरी चिंचवड मधले हे सगळे मतदार या ठिकाणी उपस्थित करतायत। अपेक्षा आहे जनतेचं यातून काहीतरी भलं व्हावं का फक्त राजकारणाचंच भलं होणार? कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।